नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर हा आपला हाऊस ऑफ डेव्हॉप्स हा चॅनल आहे. याच्यामध्ये मी डेव्हॉप्स रिलेटेड कंटेंट टाकणार आहे. मोस्टली इन मराठी. आपल्या कॉलेज स्टुडंटसाठी जे ऑलरेडी प्रोफेशनल आहेत, त्यांना त्यांचं करियर ट्रान्झिशन करायचं आहे, डेव्हॉप्समध्ये स्विच मारायचं आहे, हायर पॅकेजवर, त्यांच्यासाठी हा चॅनल असणार आहे. तर फक्त तुमचे शुभेच्छा पाहिजेत आणि तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आय विल मेक शुअर की आपल्या ह्या चॅनलवर सगळ्यात बेस्ट मराठी कंटेंट असेल डेव्हॉप्स रिलेटेड. थँक्यू. तर आज आपण बघणार आहोत लिनक्स कमांड्स आणि हँड्स ऑन. मी एक्सप्लेनही करेल आणि हँड्स ऑनही घेईल त्या कमांडचं. मोस्टली ज्या वाईडली यूज कमांड्स आहेत डेव्हऑप्स इंजिनिअरमध्ये, त्याचा हा पार्ट 1 आहे. ls, lrt, cd, pwd, चेंज मोड या कमांड आपण घेणार आहोत. वेबसाईट आहे. ह्याच्यावर काय करते की तुम्हाला प्लेग्राऊंड म्हणजे सँडबॉक्स इन्व्हायरमेंट मिळतात. लाईक हे या वेबसाईटला जायचंय, म्हणजे आपल्याला काही एक एक तासाचे इन्व्हायरमेंट ते प्रोव्हाइड करतात. तर आता मी इथं हे कुबरनेटिस बाकीसाठी पण ऍप्लिकेबल आहे, पण आता हे मी जे आहे ह्याच्यासाठी घेतलेलं आहे आपल्या लिनक्ससाठी. तर हे ह्याच्यावर जायचं, यू नीड टू लॉग इन विथ गुगल अकाउंट. तरी लॉग इन केलं, सिम्पल लॉग इन आहे, काय करायची गरज नाही, जस्ट लॉग इन करायचं आणि ते तुम्हाला हे असं इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतात. म्हणजे हे जे आहे उबंटूची जी ऑपरेटिंग सिस्टम जे लिनक्स डिस्ट्रिब्युशन सांगितलं होतं ना, उबंटू, CentOS आणि देन खूप सारे होते, त्यातलं एक उबंटू एक डिस्ट्रिब्युशन आहे. त्याचा त्यांनी सँडबॉक्स क्रिएट केलेलं आहे. सँडबॉक्स म्हणजे काय की टेम्पररी 60 मिनिट्स आपल्याला इन्व्हायरमेंट मिळतं, त्याच्यावर आपण प्रॅक्टिस करू शकतो. आणि 60 मिनिट नंतर अजून एकदा परत तेच नवीन फ्रेशली करायचं, पण जे आहे ते सगळं रिमूव्ह होऊन जाते नवीन फ्रेशली. पण चांगलं आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि तुम्हाला बाकी हे इन्स्टॉल करा ते इन्स्टॉल करायची गरज नाही. आणि जर तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर एक मी तुम्हाला व्हिडिओ आहे, उबंटू कसं इन्स्टॉल करायचं, सिम्पल स्टेप्स आहेत, त्याच्यामध्ये पण तुम्ही ते करू शकता. हे जे आहे ते हे टर्मिनल आहे. असं टर्मिनल असतं, कमांड लाईन इंटरफेस म्हणू शकता किंवा टर्मिनल म्हणू शकता. ओके, तर मी डायरेक्टली इथंच घेतो. आपण ऍट द एंड ऑफ द टाइम लाईक 60 मिनिट नंतर आपण बाकीचं हे जे टर्मिनल आहे ते कसं इन्स्टॉल करायचं त्याचा व्हिडिओ तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, बट फॉर नाव हे जे आहे आपण जे सोबत शिकलो ते आपण आता प्रॅक्टिकल बघू. ओके, तर ही आहे उबंटू ऑपरेटिंग सिस्टम, उबंटू डिस्ट्रिब्युशन ऑफ लिनक्स. ओके, तर आता सगळ्यात पहिल्यांदा कमांड हे तर तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये देतात, कमांड्स वगैरे कुठल्या पाहिजे आहेत त्याचं स्टार्ट करू शकता तुम्ही. म्हणजे डायरेक्ट ठीक आहे स्टार्ट केलं तर इथं हे प्रिंट होतं, पण तसं नाही करायचं. ते तुम्ही हँड्स ऑन साठी स्टार्टिंग पासूनच घेऊ आपण. ठीक आहे, आता आपण आहे एलएस, जसं सांगितलं तर एलएस हे जे आहेत हे फाईल्स. एलएस स्टँड्स फॉर लिस्टिंग. ओके, एलएस म्हणजे त्याचा फुल फॉर्म लिस्टिंग, लिस्ट ऑफ फाईल्स. तर हे जे आहे तेवढ्या फाईल्स आपल्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये आहेत, त्या फोल्डरमध्ये आहेत. ठीक आहे, तर आता आपण काय करू सगळ्यात पहिल्यांदा एक आपलं आता हे एलएस एक एवढ्या ह्या छोट्या फॉर्मॅटमध्ये झालं. आता व्हिज्युअली बघा तुम्हाला कसं 1 2 3 अशा फाईल दिसतात. आता हे आपण बेटर वे मध्ये करायचं असेल तर एलएस एलआरटी म्हणजे काय असतं, हे झालं लिस्टिंग. हायपन हायपन एक लिनक्समध्ये मोस्टली तुम्हाला ऍडिशनल बेस कमांड नंतर तुम्हाला काय ऍडिशनल येत असेल त्यासाठी हे हायपन यूज होतं. ओके, आता हे एल स्टँड फॉर लॉंग लिस्टिंग, आर स्टँड फॉर रिव्हर्स आणि टी स्टँड फॉर टाइम. तर हे एलएसएलआरटी काय करतं, तर तुमच्या ज्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये फाईल आहेत ते लिस्ट करतं. कसं लिस्ट करतं, लॉंग लिस्टिंग करतं इन अ रिव्हर्स ऑर्डर बेस्ड ऑन अ टाइम. म्हणजे लास्ट हा जो आहे हा टाइम असतो, ह्या टाइमला ह्या फाईल्स क्रिएट झालेल्या आहेत किंवा मॉडिफाय झालेल्या आहेत. तर जी लेटेस्ट फाईल आहे ती खाली जे लास्ट मॉडिफाय झालेली फाईल आहे बेस्ड ऑन टाइम ते ह्या त्या सिक्वेन्सनी त्या ऑर्डरने हे सॉर्ट करतं. ओके, आणि हे झालं रिव्हर्स ऑर्डर, म्हणजे जी सगळ्यात लास्ट अपडेट केली असेल ते खाली येणार आणि जी सगळ्यात जुनी 1 जानेवारीला केली होती ती पहिल्यांदा येणार. ओके, ठीक आहे, तर हे झालं एलएसएलआरटी कमांड. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट? मोस्टली तुम्ही इथं फ्रँकली डाऊट विचारू शकता, कारण डे टू डे आपण ज्यावेळेस हँड्स ऑन करतो तिथं तुमचे डाऊट चांगले क्लिअर होतात. कारण परत रिपिटेटिव्ह बघण्यात एवढं तुम्हाला तिथं कोण डाऊट क्लिअर करणार नसणार आहे. तर मी आपण लाईव्ह सेशनमध्ये आपण डायरेक्टली तुमचे जे डाऊट आहे ते क्लिअर करू शकतो. तर तुम्हाला ज्यावेळेस वाटेल की काही डाऊट आहे हात वर करा किंवा डायरेक्टली विचारलं तरी पण चालेल. ओके, ठीक आहे, तर ही पहिली कमांड आहे एलएसएलआरटी, जी आपण फाईल लिस्ट करतो इन रिव्हर्स ऑर्डर बेस्ड ऑन अ टाइम इट मॉडिफाय. ओके, तर आता आपण काय करू, जसं सांगितलं होतं मॅडमने की डायरेक्टली स्ट्रक्चर. आता आपण काय करू, एक डायरेक्टरी क्रिएट करू आपल्या ह्याच्यासाठी. त्याची कमांड आहे mkdir. mkdir म्हणजे मेक डायरेक्टली डेव्हऑप्स. ओके, तर आता परत अजून आपण हे केलं एलएसएलआरटी, तर ह्याच्यात ही आपली डायरेक्टरी क्रिएट झाली. हे डायरेक्टली कशानं कुठल्या डायरेक्टरी आणि कुठल्या फाईल ते कशाने आयडेंटिफाय करायचं, डी स्टँड फॉर डायरेक्टरी. आणि हे जे आहे ते बाकीच्या फाईल्स असतात. ओके, हे फाईल झाली, हे फाईल झाल्या. आणि हे जे आहेत आता ह्याच्यात मी तुम्हाला सगळं सांगतो काय काय ते. पहिले जे असतात हे परमिशन असतात, फक्त परत हे युजर्स असतात. हे जे युजर युजर 2-3 टाईपचे असतात. लाईक पहिल्यांदा एक तुम्ही स्वतः, देन ग्रुप अँड देन रूट युजर. ओके, तर ह्याचा रूट युजर आहे. परत ही जी आहे ती फाईलची साईज आहे आणि ही डेट आहे, कुठल्या डेटला ही क्रिएट झाली होती, आणि हे आहे ते फाईलचं नाव. ओके, तर हे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी आहे, असं कोण विचारत नाही, पण स्टील अंडरस्टँडिंगसाठी. हे फक्त फाईल परमिशन इम्पॉर्टंट असतं, फाईल परमिशन आणि तुमचं नाव आणि साईज काय आहे ते. ओके, तर आता हे तुम्हाला फाईल परमिशन हे काय दिले आहे, हे 3 ब्लॉक आहेत, परत 3 ब्लॉक आहेत आणि परत 3 ब्लॉक आहेत असे. ओके, म्हणजे हे 3 फाईल परमिशन कशी असते ते तुम्हाला सांगतो. आता एक सिंपल 3चा ब्लॉक आहे हा, परत अजून 3चा आणि अजून एकदा 3 ब्लॉक. तर हे काय झालं, सॉरी 4 झाले. हं, हं.
ठीक आहे. तर हे तिन्ही जे आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला एक असतो युजर, देन ग्रुप आणि ऑर्डर्स. तिन्हीचं लॉजिक सेमच आहे. रीड, राईट, एक्झिक्युशन. एक्स स्टँड फॉर एक्झिक्युशन. सेम आहे इथं. रीडची व्हॅल्यू असते 4, राईटची व्हॅल्यू असते 2, एक्सची व्हॅल्यू असते 1. तर हे टोटल किती झालं? रीड, राईट, एक्झिक्युशन. तर ही जी आहे, समजा ही सिंपल फाईल आहे. त्याच्यामध्ये काय दिलंय? रीड, राईट, देन रीड आणि रीड. म्हणजे रीड, राईट ह्या पहिल्या ह्याच्यासाठी किती झालं? हे 4 + 2 6. हे 4 आणि 4. म्हणजे ह्या फाईलची परमिशन काय झाली? 6 4 4. ओके. आता आपण काय करू? इथं आहे ना, आपण रीड राईट एक्झिक्यूट करायचं आपल्याला. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला? पहिल्यांदा आपली परमिशन काय आहे? 6 4 4. आणि इथं काय रीड आणि राईटच आहे. आता आपण काय करू? हे झाली परमिशन झाली 6 4 4. आता आपण काय करायचं? सीएच मोड. सीएच मोड हे काय? चेंज मोड. म्हणजे चेंज परमिशन चेंज करण्यासाठी ही कमांड आहे. सीएच मोड स्टँड फॉर चेंज मोड. आपली सध्याची परमिशन काय आहे? आता तुम्हाला 6 4 4 आहे ते सांगतो परमिशन. ही जी फाईल आहे ना, ठीक आहे. तर हे आपण काही चेंज केलेलं नाही परमिशन. हे आहे तेच ठेवलेले आहे. तर ही आहे तीच परमिशन राहिली ह्या फाईलची. ओके. आता मी काय करतो? सीएच मोड 7 4 4 आणि सॉरी 15 नाही झालं त्याच्यात. सीएच मोड सीएच 4 आणि ही आपली फाईल कॉपी झाली तर पेस्ट करायचं. ओके. तर आता आपण काय केलं? हे चेंज केली ह्याची फाईल. तर आता इथं आपल्याला काय होणार आहे? आपली जी फाईल आहे ही फाईल आहे खालची. कॅपिटल आहे आणि हे फाईलचं नाव वेगळं आहे. हे कॅपिटल आहे, स्मॉल आहे. ओके. हे सेन्सिटिव्ह आहे. तर आता ह्या फाईलचं आपल्याला इथं रीड राईट एक्झिक्युशन यायला पाहिजे. ठीक आहे. इथं आलं रीड राईट एक्झिक्युशन. इथं काय होतं? रीड राईट. ओके. तर हे झालं असं. ही जी कमांड आहे चेंज मोड, दॅट इज फॉर चेंजिंग परमिशन. आणि पहिली परमिशन असते आणि सिक्वेन्सने असं द्यायचं. पहिलं ही परमिशन, परत ही परमिशन, परत असं 3. आता ह्याच्यात कुठली हे एक्झॅक्टली आता मला कन्फ्युजन आहे थोडं. कारण एवढं डिटेलमध्ये करायची गरज नाही. कारण तुम्हाला ते एक हे लक्षात ठेवायचं फक्त. हे स्टँड फॉर 4 2 आणि 1. म्हणजे यातली एक परमिशन असते ती युजरची असते, एक असते ग्रुपची असते आणि एक असते ती ऑर्डर्स म्हणजे सगळे. ओके. तर आपण चेंज काय केली? पहिली चेंज केली. पहिलं चेंज केलं त्याच्यामुळे हे 7 देन राईट 4. आता आपल्याला सगळ्यांना 7 4 करायचं असेल, सीएच मोड 777 फाईल. ओके. आता हे झालं रीड राईट एक्झिक्यूट. तिन्हीलाही रीड राईट एक्झिक्यूट झाले. ओके. आता आपण काय करू? जी आपली बेस परमिशन होती 6 4 4 ते टाकू आता. आलं? रिव्हर्टेड बॅक टू जे बेसिक होती पहिली जी परमिशन होती. तर ही आहे एक चेंज मोड कमांड. त्याच्यानुसार आपण तुम्ही तुमच्या फाईलची किंवा डायरेक्टरीची परमिशन तुम्ही चेंज करू शकता. कोणाला काय डाऊट याच्यामध्ये? हॅलो. हां, बोला. It's similar to आपलं शेअर ड्राईव्ह वगैरे ऍक्सेस आपण नाही का? हां, विंडोजमध्ये जे सेड ड्राईव्ह असतात. आता सपोज एक विंडोज फोल्डर आहे. आता पहिल्यांदा मी काय केलं? डायरेक्टली क्रिएट केली. आता ही आपली ब्रँच आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतोय? न्यू फोल्डर क्रिएट करतोय. हे आपण कसं केलं ह्याच्यामध्ये? युझिंग मेक डायरेक्टली. ओके. आता ह्याचं परमिशन मला माहित नाही ह्याच्यात होईल का नाही. विंडोजचं एवढं काय बघू आपण आहे का रीड राईट एक्झिक्युशन. हां, इथं जे आहेत ना, हे ॲडव्हान्स परमिशन आहेत. सिक्युरिटी शेअरिंग. म्हणजे ह्याचं थोडं वेगळं आहे. पण जे आहे ते आपण बेसिकली ह्याचं अंडरस्टँडिंग असं आहे की रीड राईट आपण जे मेक डायरेक्टली इथं जे आपण हे क्लिक करून फोल्डर क्रिएट केलं, सेम वे लिनक्समध्ये आपण हे युझिंग मेक डायरेक्टली क्रिएट करतो. अँड देन सीएच मोड ही कमांड आहे परमिशन. लिनक्स विंडोजमध्ये आता विंडोज पण एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. आपण जे हे बघतो हे ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये पण ते कुठं तर कम्युनिकेशन होते. आपण जे हे क्रिएट करतो सेम वे जसं लिनक्समध्ये कर्नल अँड सेलमध्ये अँड देन हार्डवेअरमध्ये कम्युनिकेशन होतं. ह्याचंही बॅकग्राऊंड वेगळं आहे. जसंच आहे तसंच त्याच्यामध्ये होतं. पण हे एवढं यूज होत नाही. पर्सनल लॅपटॉपवरच असतात. ऑर्गनायझेशन ऑफ कॉर्पोरेटमध्ये विंडोजवर रन होणारे ऍप्लिकेशन खूप लिमिटेड आहे. जे मोस्ट ऑफ द ऍप्लिकेशन रन होतात बॅकएंडमध्ये ते सगळे लिनक्सवरच रन होतात. ओके. हॅलो सर, सपोज त्या फाईलमध्ये अजून काही फोल्डर असेल तर त्यांचं आपण मोड चेंज करू शकतो का? हां, फाईलमध्ये फोल्डर नसतात. फोल्डरमध्ये फाईल असतात. हा, म्हणजे एकाच वेळेस आपण त्या हां, फोल्डर आता ही जी आहे आता ह्याच्यात आपण आता आपण हे आपल्या फोल्डरमध्ये जाऊ. ठीक आहे. ही क्लिअर एक कमांड आहे. क्लिअरने तुमची ही जी स्क्रीन आहे ती क्लिअर होती म्हणजे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनसाठी खाली जायच्या ऐवजी. ठीक आहे. आता हे आपल्या एलएसएलआरटी केले तर आपली काहीच फाईल नाही. ओके. तर आता आपण काय करू? आता फाईल आपण तुझे आहे ना ते आपण प्रॅक्टिकल तुझा जो क्वेश्चन आहे तो प्रॅक्टिकलच आपण तुला शोकेस करतो. ठीक आहे. ओके. तर हे जे आहे त्याच्यामध्ये एकही फाईल नाही. आपण अजून एक कमांड आहे पीडब्ल्यूडी म्हणजे प्रेझेंट वर्किंग डायरेक्टली. आपण आता कुठे फोल्डर स्ट्रक्चरमध्ये जसं विंडोजमध्ये एका फोल्डरच्या फोल्डर असतात ना, तसं आपण आता हे डेव्हॉप्समध्ये आहे. त्याच्यासाठी प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरीची ही म्हणजे ह्या कमांड आपण डेली यूज करतो. म्हणजे ज्यावेळेस डेव्हॉप्समध्ये काम करतो त्यावेळेस ह्या सगळ्या कमांड डेली यूज करतो. ओके. तर ही आहे पीडब्ल्यूडी म्हणजे प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. ह्या सगळ्या कमांडचं डेफिनेशन मी देणार आहे तुम्हाला. पण ठीक आहे, आता हे लाईव्ह मध्ये सांगतो. ओके. तर आता ह्याच्यामध्ये आपण काय करू? युझिंग टच कमांड काय करू?
सॅम्पल डॉट टीएक्सटी फाईल आपण इथं क्रिएट करू. ठीक आहे, टच केलं तर आता आपली इथे एक फाईल झाली सॅम्पल डॉट टेक्स्ट. आता हा एक वे आहे. दुसरा एक वे आहे की फाईल तुमची कशी क्रिएट करायची. कॅट sample1 डॉट टीएक्सटी. दिस इज सॅम्पल फाईल. एंड ऑफ फाईल. ठीक आहे, हे झालं क्रिएट. म्हणजे ह्याच्यात हे यूज होत नाही आपलं मोस्टली आपण एक टच यूज करतो, एल्स VI करतो. आता तिसरी आपण काय करू, sample3 डॉट टीएक्सटी. ही झालं VI मोड. जसं बाय डिफॉल्ट आपण ही न्यू फाईल क्रिएट होते. आता ही फाईल जर नसेल, आपण हे VI ची कमांड आहे, एक्झिस्टिंग फाईल ओपन करायला पण यूज करू शकतो आणि तुम्हाला नवीन फाईल क्रिएट करायची असेल त्याच्यासाठी पण यूज करू शकतो. ओके, आता हे तर तुम्हाला खाली येतं. हे जर ही सॅम्पलची फाईल नसेल, आता हे सेम आहे. जर आपण सॅम्पल 2 केला असतं तर हे न्यू फाईल आलं नसतं, कारण ती फाईल ऑलरेडी ओपन आहे, ऑलरेडी क्रिएटेड आहे. तर आता ही VI एक दिस इज अ थर्ड वे की तुम्ही अजून तू कशी फाईल क्रिएट करू शकतो. ओके, तर ह्याच्यात आपण काय करू, आता बाय डिफॉल्ट हे असतं, हे कमांड रीड मोडमध्ये असतं. त्याच्यामध्ये आपण तुम्ही टाईप केलं तर काय टाईप होत नाही. तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय टाईप करायचं असेल तर फक्त आय टाईप करायचं. कीबोर्डवर जे आय ऑप्शन आहे ना, आय, दॅट मीन्स यू आर इन अ इन्सर्ट मोड. ओके, तर हे तर दिस इज तुम्ही सॅम्पल फाईल 3. ओके, म्हणजे तुम्ही काही टाईप करू शकता. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आपण सॅम्पल फाईल क्रिएट करतो. ओके, आता हे झाल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन असतात. पहिल्यांदा आता आपण इन्सर्ट मोडमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातून बाहेर निघायचं. त्याच्यासाठी काय, एस्केप देन कोलन देन WQ-I, सॉरी एक्सप्लेनेटरी मार्क. WQ हा एक सिंटॅक्स आहे, हा तुम्हाला लक्षातच ठेवावा लागेल. त्याच्यामध्ये WQ आणि हे जे मी लिहिलं, हे केलं तर हे जे आपण लिहिलेलं आहे किंवा आपण जे एक्झिस्टिंग फाईल मॉडिफाय केलेलं आहे ते सेव्ह होतं विथ W. आणि W रिमूव्ह करून फक्त Q हे केलं तर आपण ती फाईल सेव्ह होत नाही. आता सॅम्पल तुम्हाला सांगतो. आता ह्याच्यामध्ये आता आपण एवढं लिहिलंय. आता आपण काय करू, Q आणि एक्सप्लेनेटरी मार्क करू. ओके, तर आता काय होणार, जे आपण विदाउट सेव्ह करता आपण बाहेर गेलो तर आता ही फाईल क्रिएट झालेली नसणार आहे. ओके, ही आपण जी विदाउट सेव्हिंग आपण बाहेर निघालो, त्याच्यामुळे ती फाईल क्रिएट झाली नाही. आता आपण काय करू, नवीन फाईल परत अजून. आता ही फाईल क्रिएट झाली नव्हती म्हणून वन सेकंड, इट इज शोइंग इट्स अ न्यू फाईल. देन गो इन टू इन्सर्ट मोड आणि दिस इज सॅम्पल फाईल 3. ओके, आता आपण काय करू, W सेव्ह करू अँड एक्झिट होऊ. सो वी हॅव 3 फाईल्स नाउ. आता तिन्ही फाईलची परमिशन अशी आहे आणि वी आर ॲट दिस लोकेशन. ओके, तर आता आपण काय करू, CD म्हणजे आता हे चेंज डायरेक्टली आहे. CD म्हणजे चेंज डायरेक्टली. ओके, CD डॉट स्लॅश म्हणजे आपण एक डायरेक्टली मागे जातोय. ओके, ठीक आहे. PWD आता हे रूट झाले. एक डायरेक्टली मागे गेलो म्हणजे हे डेव्हऑप्स मधून रूट मध्ये आलो. ठीक आहे, तर आता आपण काय करू, LSLRT. ओके, आता आपण काय करू, ह्याची परमिशन चेंज करायचं बघू. ओके, CH मोड. आता याची परमिशन काय, हे डायरेक्टली आहे. रीड राईट म्हणजे हे 7 आहे अँड देन रीड आणि एक्झिक्यूट म्हणजे 7 4 + 1 5 5 म्हणजे 755 याची परमिशन एक्झिस्टिंग. आता आपण काय करू, हे 644 करू. ओके, याची परमिशन ही झाली. आता तुझा क्वेश्चन होता की आतल्याची होती का नाही. आता तुझं बोल, झाली का नाही झाली, कारण आपण इन्स्ट्रक्शन काय दिलंय, फक्त ह्या फोल्डरची परमिशन. लिनक्सचं कसं आहे, लिनक्सला माहिती आहे हे फोल्डर आहेत, हे फाईल्स आहेत, पण ते सगळ्यांना ऍज अ फाईलच ट्रीट करतं. म्हणजे तू हे एक्सटेन्शन इथं .txt दे, .ss दे, किंवा आता सिम्पल, आता हे आता एक फाईल क्रिएट करतो मी तुम्हाला, टच सॅम्पल 4 .sagar. तरीही ते त्याला मॅटर करत नाही तुम्ही डॉटच्या पुढे काय दिलं. म्हणजे कुठल्या फॉर्मॅटमध्ये वेदर इट इज फाईल और हे त्याच्यासाठी मॅटर करत नाही. त्याला परमिशन चेंज करायची असेल तर ते तो इग्नोर करतो, किंवा काय एक्सटेन्शन आहे, काय नाव आहे. त्याच्यासाठी हे फुल जे आहे एक फाईलचं नाव आहे, म्हणजे विदाउट स्पेस जे आहे, म्हणजे डॉट आहे पण स्पेस नाही. स्पेस असेल तर समजा आता आपण काय केलं, आता टच करू आपण, टच सॅम्पल 5 स्पेस सागर. तर हे काय करणार, 2 फाईल क्रिएट करणार, कारण इथं स्पेस आहे. त्याला माहित नाही इथं स्पेस म्हणजे इट इट्स लाईक इट्स अ सेपरेट फाईल, म्हणजे सेपरेट रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला 2 फाईल क्रिएट करायची रिक्वायरमेंट आहे. आणि विथ डॉट आहे ते काय करतं, डॉट किंवा अंडरस्कोर ह्याच्यामध्ये ते एकच ट्रीट करतं. पण इथं जसं स्पेस मिळेल तसं तो दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याला सेपरेटली ट्रीट करतो. म्हणजे ही एक फाईल आहे आणि ही एक फाईल आहे. ओके, कुणाला काय डाऊट. तर आपण जे काय सेंटेन्स यूज करतोय सॅम्पल फाईलवर, ते कमेंटिंग आहे का, कसं आहे यामध्ये काय? नाही ते कमेंटचे जे सेक्शन असतात ना, ते स्टार्टनी हॅशनी स्टार्ट होतात.